मराठी कथा घोडा आणि गोगलगाय। एक होता घोडा, तो खूप घमंडी होता। त्याला एक गोगलगाय दिसली। तिला हळूहळू चालताना बघून घोड्याला तिला चिडवायची हुक्की आली। अगं गोगलगाई, चल शर्यत लावायची का? त्याने विचारले। गोगलगाईला घोड्याचा राग आला। बरं चालेल, रविवारी शर्यत लावू, ती म्हणाली। गोगलगाय घरी गेली आणि तिने इतर सर्व गोगलगाईंना एकत्र जमवले। त्यांना शर्यतीबद्दल सांगितले। सर्वांनी मिळून घोड्याला अद्दल घडवायची योजना आखली। रविवारी सर्व गोगलगाई अगदी लवकर घराबाहेर पडल्या। शर्यतीच्या सुरुवातीच्या जागेपासून शर्यत संपणार होती तिथपर्यंत थोड्या थोड्या अंतरावर गोगलगाई एक एक करून लपून राहिल्या। शर्यत सुरू झाली। घोडा थोडा दूर पळाला आणि त्याने समोर पाहिले तर समोर गोगलगाय। घोड्याने आपला वेग वाढवला तरी समोर गोगलगाय। घोडा अजून जोरात धावू लागला, पण त्याने कितीही जोरात धावायचा प्रयत्न केला तरीही गोगलगाय घोड्याच्या पुढेच होती। दमून भागून शेवटी घोड्याने हार मानली। मी हरलो, तो निमूटपणे म्हणाला। अशा प्रकारे ही गोष्ट इथेच संपली। ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।